या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। दिल्लीत आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। एकाचा मृत्यू झाला आणि अनेक वाहनं जळून खाक झालेले आहेत। कारमध्ये स्फोट झाला आणि काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। राजधानी दिल्ली आता हाय अलर्टवर आहे। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। शिवाजी, काहीतरी गंभीर आहे कारण आता दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले, एकाचा मृत्यू देखील झाला, काय अधिक माहिती? गिरीश, खूप मोठी घटना आहे आणि पूर्ण दिल्ली हाय अलर्टवर गेलेली आहे। एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती तुर्तास प्रशासन पोलीस सूत्रांकडून माहिती मिळते। या स्फोटात एक जणाचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 3 ते 4 लोक जखमी झाल्याची माहिती मिळते। जी दृश्य आहेत ती अत्यंत भयानक आहे। एका कारमध्ये एवढा मोठा स्फोट होतो आणि दिल्ली पोलिसांना याची माहिती नसते, हे एक मोठे प्रश्नचिन्ह कायदा सुव्यवस्थेवरती निर्माण झालेले आहेत आणि दिल्ली पूर्ण हादरलेली आहे। मोठा स्फोट झालेला आहे। या मोठ्या स्फोटमुळे आजूबाजूला जे स्ट्रीट लाईट असतात गिरीश, त्या सुद्धा उडालेल्या आहेत। आजूबाजूच्या 3 ते 4 ज्या गाड्या आहेत त्या क्षतिग्रस्त झालेल्या आहेत। 3 गाड्यांना आग लागलेली आहे। यावरून अंदाज येतो की हा ब्लास्ट किती मोठा होता। पूर्ण दिल्ली हादरलेली आहे। दिल्ली पोलिसांचे जेवढे मोठे अधिकारी आहेत ते सगळे अधिकारी घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। जे एटीएसची टीम आहे ती सुद्धा दाखल झालेली आहे। जी दृश्य समोर येतात गिरीश ती खूप भयानक आहे। जे दिल्ली मेट्रोचं जे स्टेशन आहे लाल किल्ल्याच्या जवळ, जे लाल किल्ल्याचं मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ 6:45 हा मोठा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये जवळपास काही लोक जखमी झाल्याची माहिती तुर्तास प्राथमिक। शिवाजी, या स्फोटाच्या मुळाशी घातपात असू शकतो का? गिरीश, नक्कीच या सगळ्या घटनेकडे पोलीस या अँगलने सुद्धा बघतायत की या सगळ्या मोठ्या मागे, या घटनेमागे एक मोठा घातपात असू शकतो। कारण ह्या ब्लास्टची जी व्याप्ती आहे, ज्या पद्धतीने आपल्याला ही दृश्य दिसतात, यावरून याच्या पाठीमागे कुठला तरी घातपात करण्याचा संशय पोलिसांनी नक्की व्यक्त केलेला आहे। हा संपूर्ण परिसर कॉर्डनॅप करण्यात आलेला आहे। सगळ्या परिसरातून आजूबाजूची लोक आहेत ती बाहेर काढण्यात आलेली आहे आणि घटनास्थळावर फक्त दिल्ली पोलिसांचे उच्च अधिकारी, पोलीस, एटीएस, अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि मीडियाची लोक तिथं उपस्थित आहेत। या स्फोटामुळे दिल्ली हादरलेली आहे आणि संपूर्ण दिल्लीमध्ये पोलिसांनी आता हाय अलर्ट जारी केलेला आहे। प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर दृश्य दाखवतोय। ही दृश्य पाहून, स्फोटाची दृश्य पाहून या स्फोटाची तीव्रता लक्षात येते। हा सीएनजी स्फोट वाटत नाही। या घटनेनंतर पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतलंय का? नक्कीच गिरीश, अजून या प्रकरणात कुणालाही ताब्यात घेतल्याची माहिती तुर्तास नाही, परंतु हा सीएनजीचा स्फोट नक्कीच वाटत नाही। हा एक मोठा स्फोट वाटतो। या स्फोटानंतर आजूबाजूच्या एवढ्या गाड्या जर क्षतिग्रस्त होत असतील आणि स्ट्रीट लाईट सुद्धा उडत असतील तर अत्यंत मोठी घटना म्हणावी लागेल। आजूबाजूचा जो परिसर आहे, मेट्रो स्टेशनचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो दिल्ली स्पेशल सेलनं सील केलेला आहे। गिरीश, तुर्ताची माहिती मिळते आपल्याला संपूर्ण परिसर हा आणि या संपूर्ण घटनेत एकाचा मृत्यू झालेला आहे। शिवाजी, आणखीन एक मुद्दा आहे की या दिल्ली स्फोटाचे धागेदोरे फरीदाबाद पर्यंत पोहोचतायत का? कारण तिथं मोठ्या प्रमाणात स्फोटक एटीएसने जप्त केली होती। नक्कीच गिरीश, या सगळ्या घटनेनंतर काहीतरी अंदाज होता आणि त्याच्यामुळे याचे सुद्धा धागेदोरे पोहोचतायत का याचा तपास पोलीस करतात। पण गिरीश जी आता तुर्तास एक महत्वाची बातमी आपल्याकडे येते की हा जो स्फोट झालेला आहे ती इको व्हॅन होती, जी इको गाडी आहे त्या गाडीमध्ये हा मोठा ब्लास्ट झाल्याचा पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे आणि या सगळ्या घटनेनंतर आजूबाजूच्या गाड्यांना आग लागली आहे आणि मोठी दिल्लीत एक खळबळ माजली आहे। शिवाजी, तुम्ही भरपूर माहिती दिली। आणखीन एक मुद्दा आहे महत्वाचा, सगळ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत। घटनास्थळी आता सुरक्षा यंत्रणा दाखल देखील झाल्यात, वेगवेगळी पथकं आलेली आहेत। कुठल्या दृष्टीने तपास सुरू आहे? कारण प्रत्यक्षदर्शींकडून देखील आता माहिती घेतली जाते। नक्कीच गिरीश, आपल्याला माहिती आहे की सकाळी ज्या 2 अमोनियम नायट्रेट किंवा 2500चा जवळपास ज्वलनशील पदार्थ आपण जप्त केलेले आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर हा मोठा ब्लास्ट होणं ही एक मोठी घटना म्हणावी लागते आणि याचे धागेदोरे कुठेतरी एकमेकांना जुळले जात आहेत का याचा तपास सगळ्या तपास यंत्रणा करतात। कारण सकाळी अशा पद्धतीने एवढा मोठा शस्त्रसाठा जप्त करणं, ज्वलनशील पदार्थ जप्त करणं, त्याच्यानंतर संध्याकाळी अशा पद्धतीचा ब्लास्ट मोठा होणं, तेही दिल्लीत लाल किल्ल्याच्या जवळ अशी घटना घडणं ही एक मोठी घटना म्हणून पोलीस या नजरेने बघतायत आणि या तपास यंत्रणा तिकडे लागलेल्या आहेत। आपण बघू शकतो की सगळ्या अँब्युलन्स ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। गिरीश, अत्यंत आणखी एक माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो। 8 लोक जखमी झाल्याची माहिती तुर्तास मिळते आणि एकाचा मृत्यू झालाय।
शिवाजी, या स्फोटानंतर दिल्ली हादरलेली आहे आणि दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. गृह मंत्रालयाने देखील गंभीर दखल घेतलेली आहे. काय बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे का? नक्कीच गृह मंत्रालयाने याची दखल घेतलेली आहे. अमित शहा आणि त्यांचं गृह मंत्रालय जे आहे त्या सगळ्या गृह मंत्रालयाचे अधिकारी आहेत त्या सगळ्यांनी एक बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये या सगळ्याची चर्चा केली जाते. दिल्ली धमाक्यानंतर आणखी एक बातमी, मुंबईत सुद्धा सुरक्षा व्यवस्था वाढवली गेलेली आहे. आताची सर्वात मोठी बातमी तुम्हाला सांगू इच्छितोय. आता दिल्लीनंतर मुंबईत सुरक्षाची वाढ करण्यात आलेली आहे. कारण दिल्लीनंतर जर दुसरं मोठं शहर असेल तर मुंबई असेल. दिल्ली आणि मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतं. अशा परिस्थितीमध्ये दिल्लीत लाल किल्ल्याजवळ हा ब्लास्ट झाल्यानंतर मुंबईत सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईतील सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे, ही तुर्तास माहिती मिळते. गिरीश, शिवाजी, आणखीन एक मुद्दा आहे की दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कुठेतरी या स्फोटामुळे कुठेतरी आपली सुरक्षा यंत्रणाचं फेल्युअर म्हणायचं का? नक्कीच यंत्रणांचा कुठेतरी ढिसाळपणा हा नक्कीच वाटतो. कारण एवढा मोठा ब्लास्ट होणं, जर या ब्लास्ट मागे कुठला घातपात असेल तर सुरक्षा यंत्रणेवरती एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि दिल्लीसारख्या ठिकाणी आता ब्लास्ट होणं हे कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेवरती, तपास यंत्रणांवरती हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. दिल्ली पोलिसांवर तर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण एवढ्या सगळ्या वर्दळीचं ठिकाण असताना, मेट्रो सारखे ठिकाण आजूबाजूला आहे, लाल किल्ल्यासारखा परिसर आजूबाजूला आहे जिथे नेहमीच वर्दळ असते, अशा ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. अशा पद्धतीत संध्याकाळी 6 वाजता अशा पद्धतीने ब्लास्ट होणं ही एक तपास यंत्रणाचं ढिसाळ कारभारपणा म्हणावा लागेल. परंतु हा नेमका ब्लास्ट कसला होता याची अजून तुर्तास जरी माहिती दिली नसली तरी हा ब्लास्ट खूप मोठा आहे. त्याच्या मागे कुठल्या तरी घातपात असल्याचा संशय दाट आहे. कारण जी दृश्य समोर येत आहेत ती अत्यंत भयावह आहे. शिवाजी, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.